सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर महाराष्ट्र पोलीस भरतीतील दोन सगळ्यात मोठे घटक जसं की CP मुंबई आणि पुणे शहरचं जे काही पोलीस भरतीतली घटक आहेत ती सगळ्यात जास्त पदं असणारी घटक आहेत, लक्षात ठेवा. सो पुणे शहरचं फिजिकल झालं, बघता बघता लेखी परीक्षा पण झाल्या. लेखी परीक्षेमध्ये काय झालं, पेपर पॅटर्न कशा पद्धतीनं होता, त्याच पद्धतीनं बाकीचे जे पेपरचं पूर्ण मार्गदर्शन आहे त्याच्यावरती पाठीमागं 3-4 दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता. त्याच पद्धतीनं त्याच्या अगोदर कट ऑफ कशा पद्धतीने लागणार आहे किंवा काय लागणार आहे हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली होती. आणि आता थोड्या वेळापूर्वी म्हणजे अर्धा तासापूर्वी पुणे शहरच्या जेवढे काही विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेसाठी जे काही क्वालिफाय झाले होते त्या लेखी परीक्षेत झालेल्या लेखी परीक्षेचे गुण जे आहेत ते ऑफिशियल अनाउन्समेंट झालेले आहे किंवा ऑफिशियल PDF त्याची आलेली आहे. तुम्ही जर बघितलं असाल तर ह्याच भरतीमध्ये पूर्णपणे मार्गदर्शन केलेलं होतं की ज्यावेळी लेखी परीक्षा झाली त्यावेळी पेपर पॅटर्न कशा पद्धतीनं होता आणि याच्यामध्ये कशा पद्धतीनं टर्न मानलेला आहे. 19ची, 21, 22, 23 आणि 24, 25ची पोलीस भरती, या भरतीसाठी कशा पद्धतीनं समितीचा कल पेपरच्या दृष्टिकोनातून वळलेला आहे याचं संपूर्ण मार्गदर्शन हे पेपरच्या अगोदर केलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं पेपर होता. आणि तदनंतर सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्या महाराष्ट्राला सांगितलेलं होतं की पुणेचं जे काही सिटीचं जे काही स्कोर आहेत लेखीचे ते जेमतेम आहेत. आणि आजचा व्हिडिओ त्याच्यावरतीच असणार आहे की एकंदरीत बघायला गेलं तर कशा पद्धतीने कट ऑफ लागू शकतो. आणि दुसरी गोष्ट, आजच्या PDF मधले जे काही पेजेस आहेत त्याचे मार्क कशा पद्धतीने आहेत आणि एकंदरीत फायनल कट ऑफवरती याचा इफेक्ट होणार का आणि त्याच पद्धतीनं फायनल कट ऑफ किती लागू शकतो, कधी लागू शकतो याची इन्फॉर्मेशन तुम्हाला थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये होणार आहे आणि इन डिटेल्समध्ये उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तो सुरुवातीला एक विनंती करतोय, आपल्या हक्काच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता लवकर सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जरासं कट ऑफचं विश्लेषण पण एक टेक्स्ट स्वरूपात टाकलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला बघायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक दिलेल्या आहे टेलिग्रामच्या, तिथे जाऊन तुम्ही ते टेलिग्राम चॅनल पाहून घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या, फायनल PDF तुम्ही जर बघितला तर 30, 40, 50, 60 इथंपर्यंतचे जे मार्क आहेत ते जवळजवळ 50% प्लस, जे एकूण क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 50% जे काही मार्क आहेत ते 60च्या आतमध्ये 50%च्या दरम्यान किंवा जास्तच मार्क आहेत. ह्याच्या आधी पण सांगितलेलं होतं की कट ऑफ किंवा PDF मध्ये तुम्ही बघू शकता की ज्या PDF आहेत त्या प्रत्येक पेजवरती बघितला तर जेमतेम 30, 40, 50, 60, 67, 70 अशा पद्धतीने मार्क गेलेले आहेत. आणि जर बघायला गेलं तर कुठेतरी एक दोघं जण 80च्या आसपास नसेल तर काही काही पेजवरती 80च्या पास पण नाही आहेत. सो अशा पद्धतीनं एकंदरीत हा जो कट ऑफ आहे किंवा लेखीच्या स्कोअरवरनं तर समजून येणार तुम्हाला, काही मुलांनी एवढा विश्वास ठेवलाय, काही मुलींनी एवढा विश्वास ठेवलाय. आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यांनी व्हॉट्सअपवरती सुद्धा मेसेज केलेले होते की सर त्यावेळीपासून सांगितलं होतं की फिजिकलला किती स्कोर आहे कळवा आणि लेखीला किती कळवा आहे ते कळवा, तुम्हाला मी स्वतः मार्गदर्शन करणार आहे. आणि जेवढ्या मुलांना मी सांगितलं होतं की असं होणार तेच झालं, लक्षात ठेवायचं. काही जणांनी सांगितलं ज्याला कोणत्याही पद्धतीने अनुभव नाही, हा विषय थोडा वेगळा आहे, कट ऑफ कसा लावला जातोय, सध्याची परिस्थिती काय आणि त्याच पद्धतीनं पेपर कशा पद्धतीने येणार त्याच्यावरती तुमचा कट ऑफ डिपेंडिंग असणार. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी मागच्या वेळी सांगितलेल्या होत्या. आणि पुणेचा सुद्धा कट ऑफ फायनल मी अगोदर लावलेला आहे. आता सांगतोय की 90% कट ऑफ हा त्याच पद्धतीने लागणार, लक्षात ठेवा. सो एकंदरीत हा जो कट ऑफ आहे त्या PDF मध्ये जर तुम्ही बघितला तर जेमतेम 80च्या पुढं एक 10% मुलं असतील, अदरवाईज त्याच्यापेक्षा जास्त मुलं नाही आहेत. सो एकंदरीत जर बघायला गेलं तर जी भीती गाठलेली होती बाकीच्या लोकांनी की साधी बॅकवर्ड क्लासेस जे आहेत, SC, ST, बाकीचं जे काही कास्ट आहेत ह्यांचे कट ऑफ 128, 130, मग ओपनचं किती लावणार आहे तुम्ही सांगा. मग हे तज्ज्ञ कसले, मग ओपनला तुम्ही 150 पैकी 50 लावणार आहे का? काय पण उगाच कुठला पण विषय कुठं पण न्यायचा आणि कशा पद्धतीने पण करायचा आणि गायडन्स करणं हा विषय एवढा सोपा नाही आहे. उभं आयुष्य गेलं त्याच्यामध्ये. म्हणून आज तुमच्या समोर विदाउट एनी पॉझिंग तुमच्या बरोबर वन टेकमध्ये हे सगळे गायडन्स करतो, लक्षात ठेवायचं. तेवढा ग्राउंड लेवलला अभ्यास आहे, तेवढं मार्गदर्शन आहे, लक्षात ठेवायचं, लेखीचं सुद्धा आणि फिजिकलचं सुद्धा. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की ह्यावेळीचे जे PDF मध्ये जर मार्क बघितले तर जेमतेम टोटल बघायला गेलं तर 110च्या आसपास आणि जास्तीत जास्त 120, 122, 124, 126 अशा पद्धतीनं सगळा विषय जाणार. आणि 130च्या जे काय आहे 130च्या आसपास जो स्कोर असेल 128, 130, 132 प्लस अशा पद्धतीने लय ते 5 ते 7% मुलं असणार आहेत, ह्याच्यापेक्षा जास्त नसणार, लक्षात ठेवायचं. सो एकंदरीत बघायला गेलं तर एकंदरीत फायनल जो कट ऑफ असेल तो फायनल कट ऑफ हा कमीच लागणार, एवढं लक्षात ठेवायचं. सो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला सांगितलं होतं. आणि दुसरी गोष्ट, ह्याला खूप सारा अभ्यास पाहिजे तरच तुम्ही ते म्हणजे गायडन्स करू शकता, अदरवाईज नाही, म्हणून लक्षात ठेवायचं.
सो अतिशय महत्त्वाचा विषय होता की एकंदरीत PDF आलेली आहे सर लेखीची, आणि आम्हाला एवढे मार्क आहेत तेवढे मार्क आहेत. पहिल्याच विद्यार्थ्यांना मी सांगितलेलं होतं, ज्यांनी खूप मोठा विश्वास आपल्याला ठेवलेला होता, त्यांना तर मी आधीच सांगितले की गुलाल घेऊन तयार राहा, तुमची निवड फिक्स आहे. अशाने तर तुम्ही टेन्शनच घेऊ नका. ते जे माझं वाक्य आहे ते तुम्हाला स्क्रीनशॉट मारून ठेवायला सांगितलंय, आणि ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी मात्र विसरू नका, लक्षात ठेवा. कारण की ही सगळी भीती घालायला बसलेत. एवढा सोपा विषय नाही, पेपर एवढा सोपा नव्हता. फिजिकलमधले झालेले गोंधळ, चिपमध्ये झालेले गोंधळ असतील, किंवा मार्किंगवरती झालेला जो काही परिणाम आहे यावेळीच्या फिजिकलच्या, आणि तो त्यानंतर पुणे शहरच्या पेपरला सुद्धा जो लेंदी पेपर होता. आणि दुसरी गोष्ट अजूनही सांगतोय की पेपर पॅटर्न हा पेपरच्या आधी सांगितलेलं होतं की कशा पद्धतीने असणार आहे, आणि तो त्याच पद्धतीने झालेला होता. कुठेतरी हा पेपर ग्रुप सीच्या प्रिलिम्सकडे वळलेला होता. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक विषयामध्ये मी सांगितलेलं होतं की जवळजवळ 50% मीडियम, त्यानंतर 50% इझी, 30% मीडियम, आणि जवळजवळ 20-25-30% परत सांगतोय हा हार्ड लेवलचा पेपर असणार. आणि सो त्याच पद्धतीने तो पेपर आला. आणि आता हे जी PDF आहे ती सगळ्या तुमच्या समोर आहेत, आणि सगळ्यांचे मार्क तुमच्या समोर आहेत, लक्षात ठेवा. आता असं झालंय की 120-130 घेणारे 110 वरती आल्यात, आणि 118-116 घेणारे 100 वरती आल्यात, आणि 100 वरची 70 वरती आल्यात. सो ह्याला कारणीभूत आहे तो म्हणजे पेपर आणि ग्राउंडमध्ये झालेली ती ज्या काही चुका आहेत त्या लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय होता की सर असे स्कोर आहेत, काय होणार आहे. सो एकंदरीत अजूनही सांगतोय की ज्यांना मी रिप्लाय दिलाय त्यांनी आपल्या व्हॉट्सअपवरती परत मेसेज करू नका. त्यांनी निवांत गुलालाची पोती आणून ठेवा, त्यांनी चौकात बॅनर लावायचं, लक्षात ठेवायचं. आता ज्यांना सिलेक्शन झालंय का नाही झालंय हे जर बघायचं असेल तर एक विनंती करतोय, सूचना देतोय, जेवढं मी सांगतोय तेवढंच मेसेज केला तर रिप्लाय भेटणार, अदरवाईज भेटणार नाही, लक्षात ठेवायचं. कारण की जवळजवळ ह्या 3 दिवसात 4000+ मेसेज पडलेले आहेत, लक्षात ठेवा, 4000+. सो एवढ्या सगळ्यांना रिप्लाय द्यायचं म्हटलं तर कसं होणार, लक्षात ठेवायचं. एक विषय असा आहे की तुम्ही फक्त नाव सांगत नाही, मुलगी आहे का मुलगा आहे माहित नाही, पुरुष आहे का कोण आहे माहित नाही, मी विचारणार मग तो सांगणार, मग तो म्हणणार होणार काय, मग मी विचारणार जागा किती होत्या, मग तो सांगणार, मग समांतर आरक्षण जागा किती होत्या, मग तो सांगणार, मग त्याच्या सर्वसाधारण कास्टला जागा किती होत्या, मग तो सांगणार, आणि मग नंतर मी गायडन्स करणार. अरे 10 मिनिटं जर एका पोरग्याला गेलं तर बाकीनी काय करायचं. सो आताच सांगतोय, ज्याला गायडन्स पाहिजे त्यांनी नाव, पूर्ण नाव, भरतीचा जिल्हा म्हणजे पुणे शहर, दुसरी गोष्ट फिजिकलचा स्कोर, त्यानंतर लेखीचा स्कोर, दोन्हीचा टॅली, फिजिकल आणि लेखीचे टॅली किती होते, दुसरी गोष्ट तुमची कास्ट, तुमच्या कास्टला असणाऱ्या जागा, तुमची समांतर आरक्षण कोणत्या येते म्हणजे ऑदर रिझर्वेशन कोणत्या येते, आणि त्याचबरोबर NCC असेल तर NCC आहे म्हणून करा यस, नसेल तर नो. आणि एवढी सगळी इन्फॉर्मेशन या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायची आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन पाठवला तरच तुम्हाला मिळणार आहे, लक्षात ठेवायचं. नसेल तर रिप्लाय भेटणार नाही. कारण की मुलगा मुलगी कोण आहे काय कळत नाही, नुसतं एक मेसेज टाकला की झालं, असं करू नका. प्लीज सहकार्य करा, तुम्हाला रिप्लाय भेटेल, पण एकच मेसेज टाका, तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन भेटेल. काटावर असेल तर काटावर, होणार नसेल तर होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, होत असेल तर गुलालाची तयारी करा म्हणून मी सांगतो, लक्षात ठेवायचं. त्याच्यापेक्षा वेगळं काय होणार, लक्षात ठेवायचं. पण एक गोष्ट करावं लागते, ज्यांना ह्या मेसेजची रिप्लाय हवी असेल त्यांनी आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्यावं लागतं, आणि मगच तुम्ही आपल्याला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करावा लागतोय. सो अतिशय महत्त्वाचा विषय होता की सर एवढे स्कोर पडलाय, एवढं असं झालंय तसं झालंय, सिलेक्शन होणार का नाही, त्या मुलींना आपल्याला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मार्गदर्शन भेटून जाणार आहे. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. गेल्या वेळी जो इतिहास केलेला होता भरतीला, ह्याच वेळीला अजून एकदा इतिहास केलाय की जेवढं सांगितलंय तेवढंच सगळं झालेलं, लक्षात ठेवा. सो जे आपल्याला फॉलो करतात त्या मुलांसाठी सोन्याचे दिवस आज आलेले आहेत. कारण की गेले पाठीमागचे किती तर दिवस, भरतीच्या आधी 3 महिने आणि त्यानंतर आतापर्यंत तुमच्यासोबत असणारा महाराष्ट्राचा एकमेव चॅनल आहे. सो मुंबईच्या भरतीसाठी सुद्धा याच पद्धतीने मार्गदर्शन होणार आहे. सो ज्याला हवा असेल त्यांनी लवकर चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. एकंदरीत ज्यांना चांगले मार्क पडल्यात त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांचं निवड तर होईलच, त्यांना सुद्धा शुभेच्छा. आणि ज्यांना मार्क कमी पडलेत त्यांनी लक्षात ठेवा, काय 4, 5, 6, 7, 8 मार्कांचा फरक असेल, हारू नको, परत उठ. आणि डिसेंबरची जी पोलीस भरती आहे आत्तापासून व्हिडिओ उचल, जरा बाहेरचं सर्कल कमी कर, लक्षात ठेव, बाकीच्या गोष्टी कमी कर आणि स्वतःवरती फोकस कर, तर जिंकणार आहेस तू. अदरवाईज तुझी परिस्थिती तीच वेळ तुला तिथपर्यंत घेऊन जाणार, लक्षात ठेवायचं. आणि परत तू अशाच पद्धतीने त्या पाण्यामध्ये डुबला जाणार आहेस. सो आताच सांगतोय की बाकीचे सर्कल कमी करून स्वतःवरती, स्वतःच्या प्रगतीवरती फोकस करायला शिका, तरच तुम्ही 100% जिंकणार आहे. अदरवाईज पुढच्या गोष्टी परत सांगतोय की जे झालं ते परत तिथंच होणार, लक्षात ठेवा. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना फायनल कट ऑफसाठी शुभेच्छा देतोय आणि तर सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.